एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते ॲडव्होकेट श्याम धर्मराज पडोदे यांनी गटनेते कार्यालयात कामकाजाची औपचारिक सुरुवात केली। या निमित्ताने राजीव गांधी भवन येथील गटनेते कार्यालयात तीर्थप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी ॲडव्होकेट श्याम पडोदे यांनी मातोश्री जमुनाबाई यांच्या चरणी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले। या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर सतीश कुलकर्णी, रंजना भानसी, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, शिवसेने गटनेते अजय बोरस्ते, भाजपाचे नेते महेश हिरे, सुनील फरांदे, रंजन ठाकरे, नगरसेवक शाहू खैरे, गुरमीत बग्गा, केशव पोरजे, हेमलता पाटील, प्रथमेश गीते, रोहिणी नायडू, गणेश गीते, दिनकर पाटील, सुनील देसाई, नाना शिलेदार, रेशमी हिरे आदींसह भाजप पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी ॲडव्होकेट बडोदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि नाशिक शहराचे तिन्ही आमदार, शहराचे अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या नाशिक महानगरपालिकेचे गटनेते म्हणून माझी निवड झाल्यानंतर या नाशिक महानगरपालिकेतल्या राजीव गांधी भवन या वास्तूतील या गटनेता कॅबिनची आज आम्ही विधिवत पूजा करून आज प्रत्यक्षात कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे।